पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात आजही झंझावाती प्रचार। माळशिरस, लातूर आणि धाराशिवमध्ये मोदींच्या सभा। शरद पवार भटकते आत्मा नाही तर महाराष्ट्राचे आत्मा आहेत, हे मोदींना मतमोजणीनंतर कळेल। जयंत पाटील यांचा पलटवार। नागपूरमध्ये षडयंत्र रचून हजारो मतदारांची नावं यादीतनं हटवल्याचा भाजपचा आरोप। कोर्टामध्ये याचिका दाखल करणार। महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज अर्ज दाखल करणार। राम नाईक आणि आशिष शेलार उपस्थित असणार। राहुल आणि प्रियंका गांधी अमेठी आणि रायबरेलीमधनं निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती। प्रचारावरती लक्ष केंद्रित करण्याचं कारण दिल्याची चर्चा। अमित शहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना दिल्ली पोलिसांचं समन्स। चौकशी दरम्यान रेड्डी यांचा फोनही तपासणार। फरार उद्योजक नीरव मोदीची अमरावती जिल्ह्यात संपत्ती असल्याचं उघड। चांदूर बाजार तालुक्यातील 2500 चौरस मीटर जमीन जप्त करण्याबाबतची नोटीस जारी। जागेच्या क्षुल्लक वादावरनं अमरावती शहरात डबल मर्डर। आई आणि मुलाची निर्घृण पद्धतीनं हत्या। आरोपी दाम्पत्य देवानंद आणि ज्योती लोणारे ताब्यात। महाराष्ट्रातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई। जवळपास 7,500 गावं आणि वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। ओला कॅब्स 10% कर्मचाऱ्यांना नारळ देणार। सीईओ हेमंत बक्षी यांचा अवघ्या 4 महिन्यात राजीनामा। पतंजलीच्या 14 औषधांवरती उत्तराखंडमध्ये बंदी। सुप्रीम कोर्टानं फटकारल्यावरती उत्तराखंड सरकारला जाग। मुंबईतील बेस्ट बस सेवेचं किमान तिकीट 7 रुपये होणार, तर एसी बसचं किमान दर हे 6 रुपयांवरनं 10 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।